हे आई आजोबा आलात बघ. आलं का म्हातारडा आणि लगेच जायला दम नाही यायला दम नाही. बाण एक शेतकऱ्याला दिले थिरडन तर पिडलं नसतं. हे काम करा शेत करा माळो काढा इका आणि ह्यात तर म्हातारं चहा करा पाणी करा औषध द्या दवाखाना बघा. वैताग आणला त्या म्हातारड्यानं मला. ए लिकी बाबा तुम्ही अरे बा तुला लाज वाटते का नाही तुला? असं सासऱ्याला बोलायचं असते. हेच शिकवलं का तुझ्या आईनं? हा हेच मी आम्ही संस्कार दिले काय? असं सासूला बी बोलत असतील. लाज वाटायला पाहिजे तुला. एवढ्या मोठ्या शेतकऱ्याच्या घराला दिलं एवढी जमीन 130 एकर जमीन असल्या घरात तुला दिलंय. असंच बोलायचं असतं का सासऱ्याला सासूला? आता इथनं पुढं मी तुझ्या घरला तुला सांगितलं होतं की नाही लगीन झाल्यावर पाठवताना हा सासू सासरा हे आई वडिलाचं रूप आहे असं उलट बोलायचं व्हय? अरे जरा तर तुला काय जरा अक्कल बिक्कल आहे का नाही तुला? आता इथनं पुढं मी तर येणारच नाही. तुझी आईची बी तुझं नजर पडणार नाही आणि तुला बघायला बी तुझं तोंड मिळणार नाही. आजोबा तुम्ही आत्ता अचानक आला म्हणून तुम्हाला समजलं, नाहीतर ही असंच करते आजी आजोबांना. रोज त्यांना त्रास देत बसत्या आणि आजोबा कधी तर येतात तर त्यांना पण त्रास देत्या. उलट सुलट उरपाट बोलत्या. येत नाही पुन्हा आता. बाबा नाही मला काय बोलू नको. बाबा बाबा थांबा की नाही नाही चुकलं माझ्याकडं. नाही काय चुकलं बाबा नाही. मी परत असं वागत नाही बाबा. मला माफ करा. किती दिवस? मला माफ करा. मी परत असं वागत नाही बाबा. असं मला माफ करणार करा. काय? नाही नाही मी परत असं करत नाही बाबा. मी परत असं करत नाही. चला आता काय करू? चला